नमस्कार, मी ACP संपत शिंदे. काल संध्याकाळी उद्धवराव पाटील चौक ते होमगार्ड ऑफिसच्या दरम्यान विद्या अलंकार दुकानासमोर एक अपघाताची हिट अँड रनची घटना घडली होती. एका व्हीलर चालकाने 2 स्कूटीवरील इस्मांना दुचाकीस्वारांना उडवले होते. त्यामध्ये त्या दुचाकीस्वारांना जखमी केलेले आहे. त्यांच्या त्या दुचाकींची नुकसान पण झालेले आहे. एक दुचाकीने पेट पण घेतलेला होता. ही गंभीर घटना आहे आणि यामध्ये जो फोर व्हीलर गाडी चालक आहे हा अल्पवयीन होता अशी माहिती मिळाली. शिवाय ते धडक देऊन तेथे जखमींना दवाखान्यात नेता ते घटनास्थळावरून गाडी घेऊन पळून पण गेले. अशा या गंभीर घटनेची पोलिसने तत्काळ दखल घेऊन त्या गाडी चालकाविरुद्ध आणि तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या पालकांविरुद्ध, त्याच्या वडिलांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास APS मंडळ करीत आहे. सर, बरेच अल्पवयीन मुलं गाड्या चालवत आहेत. आपल्याकडून काय कारवाई करण्यात येणार आहे असं? बरोबर आहे, अल्पवयीन गाड्या चालवण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे, त्यामुळे अपघात पण वाढत आहेत. आज शहरामध्ये वाहनांची संख्या पण वाढलेली आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने असे अल्पवयीन मुलं किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिड लायसन नाही अशा लोकांनी वाहन चालवू नये. आता नवीन ज्या कायद्याच्या BNS प्रमाणे त्यामध्ये अशी तरतूद आहे की असे वाहन जर कोणी चालवलं तर त्याच्या वडिलांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होतो. त्यांच्याविरुद्ध जे पालक आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन कारवाई होते आणि म्हणूनच आता सुद्धा त्या वडिलांविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की आपले जे अल्पवयीन मुलं असतील किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिड लायसन नाही अशा कोणालाही आपलं वाहन चालवण्यास देऊ नये. यांच्याकडून असे अपघात तर होतात, अशा गंभीर घटना होतात, त्या टाळण्यासाठी सर्वांनी हे लक्षात घ्यावं. शिवाय ते आपल्यावरही जाणतेपणी कारवाई होऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनी याची दक्षता घ्यावी अशी मी सर्वांना आवाहन करतो.